आजपासून राजधानी साताऱ्यामध्ये सारस्वतांचा मेळावा भरत आहे। 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं तर स्वराज्याच्या राजधानीत शतकपूर्व अक्षर सोहळा आजपासून सुरू होत आहे। नवीन वर्षाची सुरुवात सरस्वतीच्या पूजेने होत आहे। साताऱ्यातील गांधी मैदानापासून ग्रंथदिंडीला दुपारी 3 नंतर सुरुवात होईल। या ग्रंथदिंडीमध्ये सातारा जिल्ह्यातील शाळांचा मोठा सहभाग असेल। हजारो विद्यार्थी, रसिकप्रेमी, साहित्यिक त्यांच्यासह सातारकर देखील या दिंडीमध्ये सहभागी होतील। या संमेलनाची जय्यत तयारी देखील पूर्ण झाली आहे। मी सध्या साताऱ्यातल्या शाहू स्टेडियममध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अनेक पुस्तकांचे स्टॉल लागले आहेत, काव्यांचे स्टॉल लागले आहेत, ग्रंथांचे स्टॉल लागल्याचे देखील चित्र पाहायला मिळते। तब्बल 254 हे या ठिकाणी स्टॉल देखील पुस्तकांचे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज ध्वजारोहण होईल, त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल, कवी कट्ट्याचं उद्घाटन होईल, गझल कट्टा उद्घाटन होईल, प्रकाशन कट्टा देखील उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळेल। साताऱ्यात अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्ही बघायला गेलं तर या ठिकाणी अनेक साहित्यिकांची, लेखकांची पुस्तके या ठिकाणी लावल्याचं चित्र पाहायला मिळते। पु ल देशपांडे यांचे पुस्तकं देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं असतील, त्याचबरोबर लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं असतील, या ठिकाणी लावण्यात आलं आहेत। तब्बल 33 वर्षानंतर साताऱ्याला हे संमेलन पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। याचे स्वागत अध्यक्ष हे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत आणि आता या ग्रंथ प्रदर्शनाचं सुरुवात देखील होऊन जाईल। पुस्तक प्रकाशनाचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोहळा हा संपन्न होताना पाहायला मिळते। साहित्यिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आले आहेत, त्याचबरोबर वाचक देखील संख्या या ठिकाणी मोठी असल्याचं आपल्याला चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.